हाय, मी सपनाज व्लॉग अँड फूडमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे थालीपीठ ही रेसिपी। उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य काय लागतं हे पाहूयात। इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजवून घेतला आहे, 2 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, अर्धा चमचा जिरं घेतला आहे, हिरवी मिरची कुटून घेतली आहे, 2 बटाटे उकडवून खिसून घेतले आहेत, 2 चमचा साबुदाणा पीठ घेतला आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे। भिजवून घेतलेला साबुदाणा घेऊयात, हिरवी मिरची पेस्ट टाकूयात, अर्धा चमचा जिरं टाकूयात, उकडवून घेतलेले बटाटा टाकूयात, शेंगदाण्याचा कूट टाकूयात, साबुदाणा पीठ टाकूयात, चवीपुरतं मीठ टाकूयात। इथे मी पीठ छान मळून घेतलं आहे। इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे, त्याला आपण तेल लावून घेऊयात। एक गोळा घेतला, गोळा प्लास्टिकवर ठेवून मी छान थापून घेते। थालीपीठ छान थापून झालं आहे, मध्ये हे असं होल करायचं छोटंसं। तवा छान गरम झाला आहे आणि मी तव्यावर तूप पहिलंच टाकून घेतलं आहे। थालीपीठ असं मी तव्यावर टाकून घेतलं आहे, वरून टाकूयात तूप, कडेने पण थोडं तूप सोडून घ्यायचं। छान क्रिस्पी असं थालीपीठ मी पलटून घेतलं आहे। खूप छान क्रिस्पी असे हे थालीपीठ तयार आहेत आणि अगदीच झटपट असे झालेले आहेत आणि ह्याची चव पण खूप छान लागते। तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका। पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।